हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय सुंदर ते ध्यान उभे बैठे बरे सुंदर ते ध्यान उभे बैठे बरे सुंदर ध्यान उभे बैठे सुंदर तेरा उभे बरे उभे बैठे बरे तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर कर
कौस्तुभ मने विराजे तुलसी हार गला कासे पीतांबर 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 तुलसी हार गला कासे पीतांबर
जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम जय जय राम
ऐसे का हो नकरा काहे, ऐसे का हो नकरा काहे, ऐसे का हो नकरा काहे। बुढ़े नाही नाश जा, 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 बुढ़े नाही नाश जा। विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत। भूत जात वंदनी, 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 भूत जात वंदनी। श्रुतीचे गाणे गाफळ, श्रुतीचे गाणे गाफळ, श्रुतीचे गाणे गाफळ। सार मूळ जाणोनी, 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 सार मूळ जाणोनी। तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी, वाट नाही यावरी, वाट नाही यावरी, वाट नाही यावरी, वाट नाही यावरी। विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा विश्वंभरा शरणागत। वंदनी, भूत जात वंदनी,
जा पुढलाय पुढलाय पुढे
भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु गंगा गिरिजी महाराज, सद्गुरु नारायण गिरिजी महाराज, सद्गुरु जोग महाराज की पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणांगत भूतजात बंधोणी श्रुतीचे काने गाफळ सारमूळ जाणोनी विश्वंभरा शरणांगत भूतजात वंदोनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणांगत भूतजात बंधुनी समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं शवननिहितपाणिं मंडनं मंडनाना तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि प्रथम प्रथम
कथेचा विचार कथेचा विचार हो कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञची बोधरा रथावतारं कलंकं तेजोदिका मोदी वक्त्रम खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं कराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गेली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो करावा अवहेरू ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी अधिष्ठान दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब भगवान श्री ज्ञानोबाराया मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ दादा श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील
सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, उपस्थित टाळकरी भजनी मंडळ, गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। विठ्ठला 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 अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारा कर्मयोग सांगतात प्रथम चरणामध्ये, भक्तियोग सांगतात द्वितीय चरणामध्ये, कर्मयोग आणि भक्तियोग यांच्या समन्वयाचा पुरावा देतात तृतीय चरणामध्ये। आमच्या कर्मामध्ये आम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकते का, हा स्वानुभव सांगतात चतुर्थ चरणात। विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व सगळे सोयरे आपतिष्ट नातेवाईक, दुःखांकित सेंद्रिय परिवार, सेंद्रिय परिवाराचा मित्र परिवार, पवित्र भूमी असणारा श्री क्षेत्र पांचाळे, या पवित्र भूमीमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेला सेंद्रिय परिवार आणि या सेंद्रिय परिवाराला घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते पिताश्री आणि मातोश्री, या दोघांचंही पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते। मातोश्री स्वर्गीय गंगा भागीरथी कौशाबाई वामन सेंद्रे यांचं प्रथम पुण्यस्मरण, पिताश्री स्वर्गीय वामनराव दगडू सेंद्रे यांचं द्वितीय पुण्यस्मरण संपन्न करतायत सीताराम वामन सेंद्रे, दत्तात्रय वामन सेंद्रे, रंगनाथ वामन सेंद्रे, इंदुबाई शिवाजीराव ढेपले, सरस्वती गणपतराव ढेपले आणि समस्त सेंद्रे परिवार। ही संपूर्ण नियोजन आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला वारकरी संप्रदायावर या सेंद्रिय परिवाराची नितांत श्रद्धा आहे, निष्ठा आहे आणि याच परिवारातील आमचे जिवलग मित्र सुरेशजी सेंद्रे यांची तळमळ होती की आमच्या घरामध्ये एक अभूतपूर्व वारकरी संप्रदायाला साजेचा उत्सव संपन्न करायचा आहे। की जसं आपण एखाद्या ऑफिसमध्ये सेवा करणारी मंडळी असेल तर तिला निरोप देतो, त्याला सेंड ऑफ म्हणतात, सेवापूर्ती सोहळा म्हणतात। सुरेश दादाचं अर्धा तास बोलणं झालं माझं, तारीख घेतली त्या दिवशी। ते म्हणे आमचे मातोश्री आणि पिताश्री यांनी आमच्याकरता जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाचं मूळ शब्दात होत नाही बाबा। आम्ही त्यांची सेवा केली, परंतु त्या सेवेमध्ये काही उणीव राहिली असेल तर ती या संकीर्तन सेवेच्या माध्यमातून ती उणीव आम्हाला भरून काढण्याची संधी द्या, याकरता सुंदर असं नियोजन सुरेश भाऊ सेंद्रे यांनी केलं। आपण टाळी वाजवून सुरेश दादाचं स्वागत करूया। आज ही सगळी मंडळी आपण पाहतोय, गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, तबला अलंकार आहे, या मंडळींची तारीख घेण्याकरता 6 महिने अगोदर त्यांना नाव नोंदणी करावी लागते। आपल्याला 6 महिने लागतात या मंडळींना जर आपल्याला गावामध्ये बोलवायचं असेल तर। सुरेश भाऊने अतिशय कळकळीनं, अतिशय आदरानं या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे। त्यामध्ये वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा जपणारी ही सर्व महाराज मंडळींमध्ये वारकरी संप्रदायाचा वारकरी रत्न पुरस्कार ज्यांना मिळाला, वारकरी रत्न हरिभक्तीपरायण पूजनीय रोहिदासजी महाराज मते, भाऊंकरता टाळी वाजवा। त्याचबरोबर ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर आज गाजतोय, ज्यांच्या आवाजानं महाराष्ट्राला वेड लावलं, गान सम्राट, अभिनव गंधर्व, स्वर सम्राट, स्वर अलंकार हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज जगताप, त्यांच्याकरताही टाळी वाजवा जोरात। दादांचा रात्रभर प्रवास आहे, रात्रीचा प्रवास आटपून ते बरोबर वेळेमध्ये इथं दाखल झाले। रात्रीची सेवा खूप दूर होती, त्यांच्या समवेत
महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मृदंग क्षेत्रामध्ये खूप आदरानं नाव घेतलं जातं, आळंदी क्षेत्रामध्ये हजारो विद्यार्थी ज्यांच्या माध्यमातून तयार झाले, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम ज्या गुरुजींनी केलं, ते गुरुजी आज मृदंगाची सेवा करण्याकरता इथं उपस्थित आहेत. आदरणीय पूजनीय श्रद्धेय मृदंगमणी विठ्ठलजी महाराज गव्हाणे आबांना सुद्धा वंदन आहे. आबांच्या स्वभावातील नम्रता, लीनता ही आबांना महाराष्ट्रभर पोहोचवतात. त्यांचे विद्यार्थी खूप तयार आहेत, आबांप्रमाणेच विद्यार्थी सुद्धा तयार आहेत. आबांना वंदन आहे. तबला अलंकार, महाराष्ट्रामध्ये जेवढे तोला मोलाचे तबला वादक आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं, तबला अलंकार आपल्या पंचकृषीचं भूषण, परंतु महाराष्ट्रातील एक नामांकित तबला वादक, तबला अलंकार हरिभक्तीपरायण श्यामजी महाराज शिंदे, त्यांच्याकरताही टाळी वाजवा. आपल्या परिसराचं भूषण उत्कृष्ट हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण गोरखजी महाराज कासार, त्यांच्याकरताही टाळी वाजवा. माझ्याकडून एक नाव राहून गेलं, माझे जिवलग मित्र आहेत, नेमकं विहिरीजवळचा वापा कोरडा राहतो कधी कधी, हां ते टॉप सिक्रेट आहे. प्रेममूर्ती, स्वर अलंकार, स्वर सम्राट, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी मंडळी आहेत. हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज नाईकवाडी, त्यांच्याकरताही टाळी वाजवा. आमचे सीतारामजी महाराज आहेत आणि आपल्या पंचाळ्यातील वारकरी संप्रदाय वृद्धिंगत करण्याकरता सातत्यानं जी नेहमी अनेक नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या गावामध्ये बोलवत असतात, ते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज थोरात, भाऊंकरताही टाळी वाजवा. संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी आहेत, विनेकरी बाबा आहेत, साऊंड ऑपरेटर आहेत आपल्या गावचं भूषण राहुल दादा थोरात, त्यालाही धन्यवाद आहेत. शूटिंग ऑपरेटर आहेत गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आपण सर्वजण मला पूजनीय आहात. या सेंद्रिय परिवारावर आपण जे प्रेम दाखवलं, या परिवाराचं दुःख आपल्या सहभागातनं हलकं होतंय. आज हा परिवार दुःखामध्ये आहे. या मातोश्रींचं, पिताश्रींचं पुण्यस्मरण आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण बऱ्याच दूरवरून आलात, बऱ्याच दिवसांपासून आजचा दिवस आपण या परिवाराला द्यायचा असं आपण ठरवलं होतं. म्हणून आलेले सर्व पाहुणे मंडळी असतील, गावातील ग्रामस्थ मंडळी असतील, लहान थोर आबाल वृद्ध, पुरुष वर्ग, माता भगिनी, सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. पुण्यस्मरणाला शास्त्रामध्ये पिंडदान म्हणतात, वारकरी संप्रदायामध्ये समारोप म्हणतात. पुण्यस्मरणाचा उल्लेख श्रीमद भगवद्गीतेमध्ये 5000 वर्षापूर्वी आला. पुण्यस्मरणाचा उल्लेख धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये आलेला आहे. आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर काही विधी त्यांच्या पुढील पितरांकरवी यथासंगरित्या संपन्न करायचे आहेत. त्यामध्ये आत्म्यानं देहाचा त्याग केला की पहिला विधी होतो अंतिम संस्कार, दुसरा विधी होतो रक्षा विसर्जन, तिसरा विधी होतो दशक्रिया विधी, चौथा विधी होतो 13वा विधी, 5वा विधी होतो मासिक श्राद्ध आणि समारोपाचा विधी होतो वर्ष श्राद्ध. अनुक्रमे वर्षभर ही पिंडदानादी कर्म आम्ही संपन्न केली आणि श्राद्धाचं पिंडदान संपन्न झालं की तो दिवस म्हणजे त्या आत्म्याचा आत्मामुक्ती दिन. विठ्ठल श्री
भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे, शंकरो नरकायैव कुलज्ञाना कुलस्य च पतन्ति पित्रो मेषा लुप्तपिण्डोदक क्रिया शंकरो नरकायैव कुलज्ञाना कुलस्य च पतन्ति पित्रो मेषा लुप्तपिंडोदक क्रिया। अर्जुनाच्या मुखातला श्लोक आहे। अर्जुन म्हणतात, प्रभू या कौरवांचं पिंडदान नाही झालं तर कौरवांचे पितर नरकाला जातील आणि त्याचा त्रास मला भोगावा लागेल। म्हणजे आपल्या परिवारावर जो दोष येतो त्याला म्हणतात पितृदोष। विठ्ठल ग्रंथांची विचारधारा। आता संतांची विचारधारा पाहू आपण। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारची सोहळे वर्णन करतात। त्यामध्ये एक जन्माचा सोहळा आहे आणि दुसरा मृत्यूचा सोहळा आहे। देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी देहाची आगा बालिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परी। उपस्थित असणारे सगळे मंडळी आपला जन्म झाला तो दिवस आठवत नाही। उपस्थित असणारी सगळी मंडळी ज्या दिवशी देह ठेवायचा तो दिवस आठवणार नाही। हे दोन सोहळे संपन्न करतं कोण? जन्माचा सोहळा आहे, समारोपाचा सोहळा आहे म्हणजे मृत्यूचा सोहळा आहे। ज्या दिवशी आमचा जन्म झाला त्या दिवशी आमच्या आई वडिलांना आजी आजोबांना एवढा आनंद झाला। आमच्या परिवारातील जेवढे सदस्य होते, आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा मावशी आत्या काकी काकू, यांना एवढा आनंद झाला होता की जन्म झाला त्या दिवशी आम्ही रडत होतो पण ही सगळी मंडळी पेढे वाटत होते। हा जन्माचा सोहळा आहे दादा। आणि त्या दिवशी त्यांनी जो आनंदोत्सव साजरा केला त्या दिवशी त्यांनी जबाबदारी घेतली की आमच्या लेकराच्या डोळ्यामध्ये आम्ही यापुढे कधी अश्रू येऊ देणार नाही। आज रडू द्या, त्याला पोटभर रडू द्या, मन मोकळेपणाने रडू द्या, पण आई वडील त्याच दिवशी निश्चय करतात की आज जसं लेकरू रडतायत ना, याला संसारामध्ये आता रडू द्यायचं नाही। कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए। ज्या दिवशी भाऊ आमचा जन्म होतो त्या दिवशी आम्ही रडत असतो, जग हसत असतं। कबीरजी म्हणतात ऐसी करणी कर चलो। आता असं कर्म करा की ज्या दिवशी तुम्ही देह ठेवाल त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल, ते हास्य पाहून जगाच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून यावे। तू का म्हणे का मरण्याची सरे उत्तमाचे बुरे प्रीती मागे उत्तमाची बुरे। तू का म्हणे
तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका जन्मात मागे उरेल कीर्ती, सरेल आयुष्य, आयुष्य सरल्यानंतर मागे शिल्लक राहील कार्य. लक्षपूर्वक ऐका. आई वडिलांनी आमच्या करता जी मेहनत घेतली त्या मेहनतीची किंमत शब्दात होत नाही. आज या माता पित्यांचं पुण्यस्मरण संपन्न करणारा हा सेंद्रिय परिवार, या परिवाराला मी मनापासून वंदन करतो. त्यांनी एवढं सुंदर नियोजन केलं. उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. आपण या सोहळ्याला उपस्थित राहिला. याला समारोपाचा सोहळा म्हणतात. समारोपाचा सोहळा गोड कधी होतो? ज्यांनी आयुष्य प्रामाणिकपणे व्यतीत केलेलं असतं, ज्यांनी आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आनंदात व्यतीत केलेला असतो, त्याचा समारोप आनंदात होतो. आज या माता पित्यांचे डोळे भरून आले असतील दादा, की त्यांनी हे सर्व नियोजन पाहिलं. सुरेश दादाची एवढी तकतक आणि एवढी तळमळ चालू आहे की कार्यक्रम अतिशय सुंदर झाला पाहिजे. त्याचं कारण या आई वडिलांनी घेतलेले परिश्रम आहेत दादा. जग हे पूर्णतः स्वार्थाने भरलेलं आहे. जगामध्ये स्वार्थ दिसेल, पण आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला नेहमी परमार्थच दिसेल. जगात स्वार्थ दिसतो दादा. जग हे स्वार्थापोटी जवळ येईल. जग स्वार्थापोटी जवळ येतं. आणखी पुढे बोलू. आपण 100 वेळा बरोबर असाल आणि एकदा चुकलात, जग म्हणेल हा माणूस चुकीचा आहे. आपण 100 वेळा चुकाल आणि एकदाच बरोबर याल, आपले आई वडील म्हणतील माझं लेकरू बरोबर. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. दादा, हा सोहळा जो आनंदामध्ये संपन्न होतोय, मी याला आनंदाचा सोहळा म्हणेल. कारण नामसंकीर्तनाच्या माध्यमातून आनंदाचा जन्म होतो. भगवंताचं नाम म्हणजे आनंदाचं स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्व आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग. शांती ब्रह्म श्री नाथबाबांचा अभंग आहे. आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, भाळे भोळे जन गाती रे सावळे, भाळे भोळे जन गाती रे सावळे, विठ्ठला विठ्ठला प्रेम उभा सखा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. आनंद आहे तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. किंवा माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. जिथं कीर्तन सुरू राहतंय तिथं परमात्मा असतो. म्हणून हा समारोपाचा सोहळा आहे. आज हे माता पिता धन्य झालेत. सेंद्रिय परिवारानं सुरेश दादानं एवढं सुंदर नियोजन केलं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या वचनामध्ये आपण सर्वजण या सोहळ्याचं असं वर्णन करूयात. यासाठी केला होता,
माझ्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा रोशनीची या. हा समारोपाचा सोहळा, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया बरी. हा समारोप आहे. भगवत नामस्मरणातनं जीवाचा समारोप संपन्न व्हावा. आणि मग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात, जो साधक या नामस्मरणाच्या माध्यमातून समारोपाकडे जातो त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. म्हणून आजचा अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. छोटे कानी प्रस्तावना आपल्या समोर ठेवतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश करतो. लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाद्वारा कर्मयोग सांगितला. विचारसागरातील पहिला सिद्धांत आहे, प्रत्येक जीवाला कर्म करावंच लागतं. दुसरा सिद्धांत आहे, प्रत्येक जीवाला केलेलं कर्म भोगावंच लागतं. कर्माच्या बाबतीमध्ये आम्हाला भगवान परमात्म्याने कोणत्याही प्रकारची सूट दिलेली नाही. प्रत्येकाला कर्म हे अनिवार्य आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म जे आहे त्याच्या परिणामाकडे पाहून आम्ही कर्म करावं. कर्माची कृती एक वेळ चुकीची असली चालेल, फक्त कर्माचा परिणाम चांगला झाला पाहिजे. मग ते कर्म सत्य आणि चांगलं ठरतं, आम्हाला पुण्यापर्यंत घेऊन जातं. लक्षपूर्वक ऐका. अगदी सोपं आहे. आम्हाला जन्म एकदाच मिळेल, कर्म करण्याची संधी एकदाच मिळेल आणि केलेल्या कर्माचं प्रायचित्त भोगण्याची संधी एकदाच मिळते. ते प्रायचित्त भोगल्याशिवाय आम्हाला या इहलोकातनं परमात्मा स्वीकारत नाही. एक वेळ परमात्मा माफ करेल, पण आम्ही केलेलं कर्म आम्हाला कधी माफ करत नाही. एकदाच संधी मिळणार आहेत आपल्याला, परत परत हे विश्व पाहायला मिळणार नाही. म्हणून या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करा. आजचा माहोल काही वेगळाच माहोल आहे. बरवी वेळ सापडली संधी, मला सुद्धा म्हणावं लागेल. बरवी वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज इथं धन्यता वर्णन करतात की संधी मला सापडली,
माझी बुद्धी संचिताबरोबर साह्य झाली, आपलं संचिताबरोबर आपली बुद्धी साह्य झाली पाहिजे. मिसमॅचिंग झालं ना की क्रॉस कनेक्शन होतं. आपण म्हणतो चांगला परमार्थिक होता, हो एकदम काय झालं याला, ती बुद्धी त्या संचिताबरोबर मॅच झाली पाहिजे ना. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात साह्य झाली बुद्धी संचिताची. माझ्या संचिताबरोबर माझी बुद्धी साह्य झाली, एकरूप झालो. आणि मग आता मग जो दिवस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अनुभवला तो दिवस होता भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या दर्शनाचा दिवस. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वरली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. कर्म अनिवार्य आहे, कर्माला सामोरं जाणं अनिवार्य आहे. आपल्याला जे क्षेत्र आवडत असेल त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे मेहनत करा, यश मिळवा. संधी एकदाच मिळेल, संधी एकदाच आहे. जीवनाला वन्स मोर नाहीये, किती प्रयत्न करून पहा, परत पांचाळ्यात जन्म घ्यायचा आपल्याला. आपण परत जन्म नाही मिळणार, मला महाराष्ट्रात परत जन्माला यायची पुन्हा संधी मिळेलच असं नाही, एकदाच संधी आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत ना त्या क्षेत्रामध्ये मेहनत करा. स्वामी विवेकानंदजी म्हणतात प्रयत्न, जिद्द, चिकाटी बरोबर यश. यश मिळण्याकरता प्रयत्न लागतात, यश मिळण्याकरता जिद्द लागते, यश मिळण्याकरता चिकाटी लागते, आणि यशापर्यंत पोहोचण्याकरता प्रयत्न मोठे असावे. वा भाऊ, क्षेत्र कोणते असू द्या, यश मिळवा. यश मिळवण्याकरता परिस्थितीची गरज नसते, योग्य त्या मनस्थितीची गरज असते. मनस्थिती पाहिजे. माणसं परिस्थितीची कारणं सांगतात आणि मला अमुक झालं आणि मग अभ्यास नाही करता आला. यशस्वी होणारी माणसं ही कारणं सांगत नसतात, आणि कारणं सांगणारी माणसं यशस्वी होत नसतात. विठाला विठाला भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये शंख आणि शिंपले विकणारा एक सामान्य नावाड्याचा मुलगा भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो हे ज्यांनी सिद्ध करून दाखवलं त्या महात्म्याचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब. इयत्ता 10वी मध्ये नापास झालेला मुलगा, इयत्ता 10वीत नापास झालेला मुलगा हा क्रिकेटची आवड असल्यामुळे क्रिकेटमध्ये एवढा तल्लीन झाला, एवढं एकचित्त केलं क्रिकेटमध्ये, एवढा सराव केला की क्रिकेटचा देव झाला. नुसता क्रिकेटचा देवच नाही, तर ज्या 10वीत तो नापास झाला ना त्या 10वीच्या अभ्यासक्रमात त्याचा स्वतःचा धडा आलेला आहे. सर बसलेले शिंदे सर शिकवतात तो धडा मुलांना. त्यांचं नाव आहे सचिन तेंडुलकर. एक स्वर असा लावला भारतातल्या कन्येनं, एक स्वर असा लावला दादा, एकच स्वर. असा स्वर लागला की ज्या कन्येच्या कंठामध्ये 7 स्वर आले, सरस्वती आली. एका गावची दिदी नाही झाली, एका तालुक्याची दिदी नाही झाली, तर संपूर्ण भारताची बहीण झाली. त्या बहिणीचं नाव आहे गानसम्राज्ञी लता दिदी मंगेशकर. ही यशस्वी होण्याची लक्षणं आहेत दादा. मग असं काहीतरी कर्म करावं. जगद्गुरु ही आजच्या अभंगामध्ये हा कर्मयोग सांगतात. महाभारतामध्ये एक जन्माला आलेली एक मुलगी आहे. एक घडलेला प्रसंग सांगतो, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो. एक मुलगी, हुशार मुलगी, प्रज्ञावंत मुलगी,
स्कॉलर मुलगी, बॅचलर झाली, तिची काही स्वप्न होते. स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशानं ती प्रयत्न करू लागली. आबा एक दिवस ती मुलगी रेल्वेच्या प्रवासात एकटी होती. समाजकंटकांची नजर त्या मुलीवर गेली. त्या मुलीची छेडछाड सुरू झाली. मुलीनं मदती करता आवाज दिला. एकट्या मुलीला कोणी मदत करीना. भरधाव वेगानं रेल्वे धावत होती. त्या मुलीनं विचार केला की या समाजकंटकांकडनं आपण उद्ध्वस्त होण्यापेक्षा आपण स्वतःहून प्राणत्याग केलेला बरा. क्षणाचाही विलंब न करता त्या मुलीनं रेल्वेतनं उडी टाकली. रेल्वे निघून गेली. त्या मुलीची उडी पटरीवर पडली. डोक्याला मार लागला. बेशुद्ध झाली. मागणं दुसरी रेल्वे आली. त्या मुलीच्या अंगावरून निघून गेली. धड एका बाजूला गेलं, पाय एका बाजूला गेले. बराच वेळ ती शरीर तसंच पडून होतं. रात्र झाली. कडाक्याच्या थंडीमध्ये तो देह तसाच पडून होता. कुत्री येत होते, मांस खात होते, उंदीर येत होते, रक्त पित होते. सूर्योदय झाला. आपल्यासारखी सज्जन माणसं होती. त्यांनी पाहिलं कुणीतरी आत्महत्या केली आहे, चला आपण अंत्यविधी करूयात. अंतिम संस्काराकरता तो देह उचलण्यात आला. पण उचलणाऱ्यांच्या लक्षात आलं मुलीचे श्वास चालू आहे, जिवंत आहे. खिशामध्ये ऍड्रेस प्रूफ होता. घरच्यांना कळवण्यात आलं. मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आयसीयू मध्ये बेशुद्ध मुलगी आहे. काही तासामध्ये घरची मंडळी दाखल झाली. आई, वडील, भाऊ, बहीण यांनी तो मुलीचा देह पाहिला. आईचे डोळे भरून आले. माझे लेकराचे पाय गेले. आई देवाकडे गेली. देवा का केलंस असं? माझं लेकरू आजपर्यंत कोणाशी वाईट बोललं नव्हतं, वाईट वागलंच नव्हतं, का तिचे पाय नेलेस देवा? माझं लेकरू चालणार कसं? आई देवाला दुष्ण देत होती, रडत होती, आक्रोश करत होती. पण अखेर रडून रडून आई शांत झाली. देवाचे आभार मानू लागली. देवा, रेल्वे खाली माझं लेकरू तू जिवंत ठेवलं म्हणून तुझे आभार मानते देवा. माझ्या लेकराला शुद्धीवर येऊ दे. आईने हात जोडले, पदर पसरला. तेवढ्यात आईला कोणीतरी आवाज दिला, ताई शुद्धीवर आली, तुला बोलावते आई. माई लेकरांची नजर झाली. अश्रूंचा बाण फुटला. आई रडत होती, ताई रडत होती. ताईला आनंद झाला होता. घरची सगळी माणसं समोर होती. तोपर्यंत तिने स्वतःचा देह पाहिला नव्हता. ज्यावेळी या मुलीनं स्वतःचे तुटलेले पाय पाहिले, आपल्याला पायच राहिले नाही, त्यावेळी या ताईनं जोरात टाहो फोडला. देवा, अरे का केलंस असं? माझे पाय नेलेस देवा. मी चालणार कशी? मी वागणार कशी? हे अर्धवट शरीर घेऊन मी कुठं जाणार देवा? का केलंस असं? माझे काही स्वप्न होत आहे देवा, ते स्वप्न मी पूर्ण करणार कशी? सगळं हॉस्पिटल सुन्न होऊन पाहत होतं. दगडाचंही काळीज असणाऱ्याला पाझर फुटेल असा तो आक्रोश होता. धसधसा रडत होती ताई, आक्रोश करत होती. शांत होऊन सगळं हॉस्पिटल पाहत होतं. पण आता आई मात्र शांत होऊन ताई जवळ आली होती. पदरानं डोळे पुसत होती. शांत होत आई. का बोलते असं? देवाला का दोष देते? अगं देवानं रेल्वे खाली तुला जिवंत ठेवलं म्हणजे तुझा नवा जन्म झालाय. तुझे पाय गेले म्हणजे सर्वस्व गेलेलं नाहीये. आम्ही सगळे तुझे पाय होतो. ताईला धीर मिळाला. कृत्रिम पाय बसवले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ही भूमिका गरजेची असते. आधाराची भूमिका गरजेची असते. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कधी आधार काढून घ्यायचा नसतो. पेशंटला धीर द्यायचा असतो. आपलं नेमकं होतं उलट. आपण हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर विचारतो किती अटॅक झाले, आता किती झाले? पेशंट म्हणतो 2 झाले. 2? एकच राहिला काय मग आता? मग तो आणून द्यायचा काय तुला? ताईला डिस्चार्ज मिळाला. चालत चालत ताई घरी आली. सगळ्या गावानं पाहिली. अरे लेकराचे पाय तुटले होते, पण लेकरू चालत चालत घरी आलं. ऐका मायबाप, ऐका. पुढे या ताईला बचेंद्र पाल नावाचा प्रशिक्षक मिळाला. चालायला लागली. हळूहळू हळूहळू डोंगरावर जायला लागली, खाली उतरायला लागली. या ताईचं स्वप्न होतं एक दिवस भारताचा तिरंगा या मुलीने हातात घेतला. भारताचा तिरंगा हातात घेऊन माउंट एव्हरेस्टवर गेली आणि माउंट एव्हरेस्टवर स्वतः एकटी जाऊन तिरंगा फडकवला. वरही एकटी गेली आणि खाली एकटी उतरली. तुटलेले पाय माउंट एव्हरेस्टवर जातात. भारत सरकारने दखल घेतली आणि या ताईला नोबेल पारितोषिक पुरस्काराने सन्मानित केलं. त्या मुलीचं नाव आहे अरुणिमा सिन्हा. तुम्ही असं का कर्म करत नाही? अभंगाचं पहिलं चरण.
वाजवा, टाळी वाजवा. वा, स्वर्गातील गंधर्व काय गात असतील दादा यापेक्षा. गंधर्वाचे मास्टर आहेत दादा आमचे. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. अभंगाचे शब्द थोडे गुंतागुंतीचे वाटतात. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. गात्यामध्ये काही अभंग सोपे, एकदम सोपे, ते सहज पाठ होऊन जातात. ज्यांनी मालिका पाहिली नाही, भजनी मालिका कधीच पाहिली नाही, गाथा पाहिला नाही, त्या मंडळींनी कामापुरते प्रमाण पाठ करून ठेवलेले. हो, ते उलट आम्हाला सांगतात चला वारीला म्हटलं का ते म्हणतात नाही तुम्हीच म्हणता ना, ठाईचे बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. हा अभंग जरा थोडासा शब्दांच्या गुंतागुंतीचा वाटतो, कारण जगद्गुरूंच्या समोर जसा श्रोता असेल त्या पद्धतीनं जगद्गुरूंनी अभंग रचना. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. ज्याला जेवढं ओझ झेपेल तसं ओझ देऊ. माऊली ज्ञानोबराय म्हणतात एक घास 20 ठाई. जसं लेकराला पंचपक्वान्नाचं जेवण पचत नाही आबा, त्याला एक घास 20 ठाई करून खाऊ घालावा लागतो. त्या पद्धतीनं संतांचं वाङ्मय समोर जसा श्रोता असेल, जसा अधिकार असेल. मग एखादा तुमच्या माझ्यासारखा अज्ञानी शेतकरी परिवारातील असेल तर त्याला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सोप्या भाषेत सांगितलंय परमार्थ. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. आजचा जो श्रोता आहे हा कुणीतरी विद्वान असावा. म्हणून महाराज म्हणतात शिल्लक राहणारं कर्म करा, अविनाशी कर्म करा. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. लक्षपूर्वक ऐका आता. कर्मयोग आणि भक्तियोग यांचा समन्वय. फक्त भक्तियोग सांभाळून उपयोग नाही, कर्मयोग सांभाळला गेला तर भक्तियोग फलद्रूप होतो. लक्षपूर्वक ऐका, कारण अगोदर कर्म प्रधान आहे. जर कर्माच्या बाबतीमध्ये एखादा अपराध घडलेला असेल तर त्याचं प्रायश्चित्त आम्हाला भोगावं लागतं, भले आम्ही भक्तियोगात असलो तरी चालेल. रामायण आणि महाभारतातील 2 पात्रांची आपण तुलना करू आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करू. रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये एक उत्तुंग शिखरावर पोहोचलेले 2 व्यक्तिमत्व. एक पितामह भीष्माचार्य महाभारतातील. पितामह भीष्माचार्य भगवंताचे लाडके भक्त होते, परंतु त्यांना बाणाच्या टोकावर देह ठेवावा लागला. पितामह भीष्माचार्यांना कुठं देह ठेवावा लागला? बाणाच्या टोकावर. पितामह भीष्माचार्य देवाला विनंती करतायत, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंश वट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले.
पितामह भीष्माचार्य देवाचे भक्त आहे, बाणाच्या टोकावर आहेत, शरपंजिरी अवस्थेत आहे. मग तुम्हाला मला एक प्रश्न पडतो की आयुष्यभर ज्यांनी भगवंताचं चिंतन केलं त्यांना बाणाच्या टोकावर मरण यावं का? बाणाच्या टोकावर भगवंताचे लाडके भक्त होते, बाणाच्या टोकावर मरण यावं? बाणाच्या टोकावर मरण यायचं कारण कर्मयोग. शास्त्र सांगतं डोळ्यासमोर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाचा प्रतिकार करा, प्रतिकार करण्याचं सामर्थ्य नसेल तर त्या स्थानाचा त्याग करा. आपण बघत बसू नका. जर शांतपणे बघत बसाल तर त्या अन्यायामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. भरसभेमध्ये माता द्रौपदीवर झालेला अन्याय पितामह भीष्माचार्यांनी पाहिला आणि तो अन्यायामुळं बाणाच्या टोकावर देह ठेवावा लागला. रामायणातील पात्र आहे, एक सामान्य पक्षी जटायू आहे, ज्याने डोळ्यासमोर अन्याय पाहिला नाही. आधी भगवती सीता मातेचं अपहरण करून चालला रावण, रावणाला प्रतिकार केला. प्रतिकारामध्ये जटायूचे पंख छाटले गेले. पंख छाटल्यामुळे जटायू गतप्राण झाले, पण शेवटचा श्वास भगवंताच्या मांडीवर घेतला. एकाने कर्मयोग सांभाळला नाही, बाणाच्या टोकावर देह ठेवावा लागला. एकाने कर्मयोग सांभाळला, त्याला भगवंताच्या मांडीवर देह ठेवण्याचं भाग्य प्राप्त झालं. म्हणून कर्मयोग सांभाळा आणि प्रत्येक जीवाशी प्रामाणिक राहा. हा भक्तियोग असेल, अभंगाचं दुसरंच. विश्वाला सांभाळतो, विश्वाचं भरण पोषण करतो, त्याला विश्वंभर म्हणतात. मग विश्वंभराची शरणागती कशी करायची?
भगवंताला शरण कसं जायचं, देव कसा जिंकायचा, तर भूत जात वंदोनी. भूत म्हणजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत श्वास घेणारे जेवढे जीव आहेत त्यांना भूत म्हणतात. भूत दया गायी पशूंचे पालन, तान्हिल्या जीवन वना माझी. प्रत्येक जीव मात्राचा भूत आणि जात. जात म्हणजे स्वभाव. एखाद्याचा स्वभाव वाईट असेल तरी त्याला वंदन करेल मी. त्याचं कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्योधनालाही सहन केलंच. दुर्योधन समोरच होते ना, हां, शिशुपालालाही सहन केलंच. त्यांचं वंदन असावं. चला, तो का म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून, म्हणून भूत जात वंदोनी. वंदन असावं. प्रत्येक जीव मात्राशी प्रेमानं वागा, भगवंताचं चिंतन करा. त्याचं कारण या विश्वामध्ये आपल्याला परत जन्म मिळेल की नाही सांगता येत नाही. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतः धर्म शिकवतात आम्हाला. तसं माऊली ज्ञानोबारायांनी भक्तियोग सांगितला. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. जो जीव मात्र मला भेटेल त्याला मी वंदन करेल, हा भक्तियोग आहे. तसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी एक वैष्णवाला शोभेचा धर्म शिकवला. कोणता? सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे, आणि काहीच्या आम्हानाही जाण, तुझे नाम गोड पांडुरंगा, 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 विष्णुमय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. प्रत्येक जीवाचा सन्मान करा. एखादा वाईट वागत असेल तर त्याच्या कर्माची फळं तो भोगतोय, आणि म्हणून प्रत्येक जीवाला वंदन करा. विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधुनी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये, हे समारोपाकडे जातोय आपण, गाथ्यामध्ये तुमच्या माझ्यांना तर उपदेश केलाच, तुमचा माझा सन्मान दिसतो गाथ्यामध्ये, पण मुख्य पशु पक्ष्यांचा सुद्धा वंदन आहे, सन्मान आहे. बघा तुम्ही, जगद्गुरु एकांतात असले तरी पक्ष्यांबरोबर बोलायचं. वृक्ष बळी आमा सोयरी वनचरे, वृक्ष बळी आमा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वने आळवे ती. वृक्ष बळी आमा सोयरी वनचरे, वृक्ष बळी आमा सोयरी वनचरे, वृक्ष बळी आमा सोयरी वनचरे. एकांतात असो लोकांतात असो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं भजन असायचं आणि वंदनही असायचं. सर्वांना हात जोडून अभिवादन करायचे. येणे सुखे रुचे एका
विश्वंभराची शरणागती, सर्वांशी प्रेमानं राहा, आबोला कुणाशी धरू नका. आबोला धरणारी माणसं जास्त लक्षात राहतात. ज्याच्याबरोबर आपण बोलत नाही त्याची लगेच आठवण येते आपल्याला, आणि दररोज आठवण येते. माता भगिनी लग्नाला गेल्या, लग्नाहून घरी आल्या की घरी आल्याबरोबर सांगतात, सुभद्रा काकूचं माझं 10 वर्ष झाली तोंडाला तोंड नाही, बोलणंच नाही आमचं. आज लग्नाला आली होती, माझ्या समोरच बसली होती, उच नाक करून पाहायची माझ्याकडं. मला 3दा खेटून गेली, पण तिला रोखच दिलं नाही मी. जर आपण एकमेकांशी नाही बोललो आणि जर ज्याच्याबरोबर बोलत नाही ती व्यक्तीच आपल्यात जर राहिली नाही, त्याच्या अंत्यविधीला जायचा प्रसंग आला आणि अंत्यविधीच्या दिवशी किती रडत बसलो आणि किती पानभर श्रद्धांजली वाहिली, काय अर्थ नसतो दादा, काय अर्थ नसतो. अंत्यविधीच्या दिवशी श्रद्धांजली वाहण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्याने त्या व्यक्तीबरोबर संबंध सलोख्याचे ठेवलेले असतात. त्या व्यक्तीबरोबर अतिशय प्रेमानं राहणारी माणसांनी जरूर रडावं. मागे सावित्री नदीचा पूल तुटला होता दादा, त्या पुलावर अनेक वाहनं जात होते. एका मुलाचं स्वप्न होतं, शेवटचा प्रसंग भैरवी. मुलाचं एक स्वप्न होतं की आपल्याला क्लास 1 ऑफिसर व्हायचं. मुलाचे वडील बस चालक होते, ड्रायव्हर. वडिलांनी सुद्धा रात्रीचा दिवस हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, मुलाला शिकवलं. मुलगा लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला आणि आता इंटरव्ह्यू करता त्याला शहरामध्ये बोलावून आलं. ज्या शहरामध्ये बोलावून आलं होतं त्याच शहराची ड्युटी घेतली वडिलांनी. वडील म्हणे मी तुला घेऊन येतो, चाल मी तुला घेऊन जातो. अरे आजचा आनंदाचा दिवस आहे, तुझा इंटरव्ह्यूचा दिवस, म्हणजे मी सुद्धा तुझ्यासोबत पाहिजे. वडिलांनी ड्युटी घेतली, बस चालू लागले. मुलगा मागच्या बाकावर बसून वडिलांचे कष्ट पाहू लागला. दिवसभर बस चालली होती, दिवसभरातले कष्ट मुलाने पाहिले. अंधार पडला, धो पाऊस सुरू झाला. अमावस्येची काळी कुट्ट रात्र होती. वडिलांना समोर काहीच दिसत नव्हतं. वायफर जास्तीत जास्त वेगानं फिरवण्याचा वडील प्रयत्न करत होते. समोरच्या वाहनाच्या पार्किंग लॅम्पचा अंदाज घेत बस पुढे जात होती. वडीलही मुलाचं आज कल्याण होतंय या आधारानं बस चालवत होते गड्या. मुलगा सुद्धा डोळे भरून वडिलांचे कष्ट पाहत होता. अरे माझे बाबा किती कष्ट घेतात माझ्याकरता, समोर काही दिसत नाही पण त्यांच्या हातामध्ये स्टिअरिंग आहे, फक्त माझ्या कल्याणाकरता त्यांनी परिश्रम घेतले. एकाच वडापावर डबल ड्युटी केली माझ्या दादांनी, पण कधी तक्रार नाही. 6 वर्ष एकच युनिफॉर्म वापरला, मला नवीन कपडे दिले. मी 5 वर्ष वडिलांचा तोच बूट पाहतोय, पण मला दरवर्षी नवीन चप्पल घेऊन देतात. माझ्याकरता माझ्या दादांनी फार कष्ट घेतले. देवा आता माझं आजचं नोकरीचं काम झालं ना की मग मी वडिलांना स्वेच्छा निवृत्ती घ्यायला लावणार आहेत. मुलगा रडत होता, वडीलही हातामध्ये स्टिअरिंग धरून बस चालवत होते. वडील म्हणतात आजचा दिवस ड्युटी करू, आता समोर काही दिसत नाही पण बस चालवावं लागती लेकरा करता. बस लेकराचं नोकरीचं काम झालं ना की बस आजचा दिवस नोकरी पूर्ण झाली ना, त्याला नोकरी लागली ना की मी सेवानिवृत्त होणार. आता दोघंही विचार करतायत, स्वप्न रंगवतायत. पुढचं वाहन पुढे जात होतं, मागे ही बस चालली होती. मधोमध आली दोन्ही वाहनं. पुढच्या वाहन चालकाला अंदाज आला नाही. ज्या पुलावर आपण प्रवास करतोय तो पूल मधोमध तुटलेला होता. जसं पुढचं वाहन नदीनं गिळलं तशी बसही नदीनं गिळली. मुलाचंही स्वप्न राहून गेला, वडिलांचाही आराम राहून गेला. म्हणून प्रेमानं बोला, प्रेमानं वागा, प्रेमानं स्वीकारा चूक भूल. प्रेमानं बोला, प्रेमानं वागा, प्रेमानं स्वीकारा चूक भूल. सांगता येत नाही कोणत्या वर्णावर भेटेल तुटका पूल. विठाला 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 विठाला. जीवन अतिशय आनंदामध्ये जगा, परमात्म्याच्या सानिध्यात जगा. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी हा भक्तियोग आहे. मग कर्मयोग आणि भक्तियोग यांचा समन्वय आपल्याला पाहायला मिळतो. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, श्रुती यांनी एकमुखानं सांगितलं. श्रुतीचे का निघा फळ, सार मूळ जाणोनी. सारांश एकच आहे की या विश्वाला सांभाळणारा परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे आणि प्रत्येकाशी प्रेमानं राहिलं ना की हा ग्राउंड लेवलचा परमार्थ जन्माला येतो. अगदी सोप्यातला सोपा परमार्थ आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येकाशी प्रेमानं राहणं याच्यापेक्षा सोपी वाट दुसरी कोणती नाही. अभंगाचं शेवट. तू का म्हणे पुढे
भूत जात वंदनी भूत नानी